महानुभाव पंथाच्या लीळाचरित्र ग्रंथातील ही एक लीळा आहे. वाघिणीच्या पिल्लांची म्हणजेच जाळीच्या देवाची. घनदाट जंगलाने वेढलेला एक उंच डोंगर होता. त्या डोंगराकडे जाण्याचे धाडस कोणीही करत नसे. वाघांची भीती, अरण्याची दाटी आणि भयान शांतता यामुळे तो प्रदेश टाळला जात असे. अशा त्या भीषण जंगलाच्या दिशेने एक तेजस्वी पुरुष शांत धीम्या पावलांनी चालू लागला. त्यांच्यासोबत कोणीही नव्हते. चेहऱ्यावर सूर्यालाही लाजवेल असे तेज. दाट झाडीतून वेलीतून वाट काढत ते डोंगर चढू लागले. पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत होता. दुपारची वेळ असूनही सर्वत्र दाट सावली पसरलेली असल्याने सूर्यताप जाणवत नव्हता. बराच वेळ चालल्यानंतर त्यांना बसावेसे वाटले. एका शिळेवर ते बसले. समोर पाहिले असता एक अद्भुत दृश्य दिसले. दाट जाळीत वेलींचे जणू घरच तयार झाले होते. त्या वेलींच्या आडोशात वाघिणीची 2 लहानशी पिल्ले बसलेली होती. त्यांचे चिमुकले डोळे मण्यांसारखे चमकत होते. बाल्य असूनही त्यांच्या नजरेत एक वेगळाच रोप दिसत होता, कारण ती वाघ वंशाची पिल्ले होती. एकमेकांवर पंजे टाकत, गुरगुरत, खेळत ती रमली होती. ते तेजस्वी पुरुष म्हणजेच भगवान श्री चक्रधर स्वामी होते. स्वामी आपल्या आसनावरून उठले. आई जशी आपल्या लहान बाळाला जवळ घेते तशीच माया त्यांच्या अंतःकरणातून दाटून आली. त्यांनी प्रेमाने ती पिल्ले उचलली, छातीशी धरली आणि आपल्या मांडीवर बसवली. ती पिल्ले इतक्या शांतपणे त्यांच्या मांडीवर विसावली जणू त्यांना आईच भेटली होती. खरंच जगन्माता परमेश्वराचा अवतार असलेल्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींमध्ये त्यांना मातेचे प्रेम लाभले होते. इतक्यात पक्ष्यांचा किलबिलाट अचानक थांबला. ससे, हरिणे भीतीने पळून गेले. जंगलाची स्वामिनी वाघीण तेथे आली होती. भक्कम शरीर, टपोरे डोळे, उंचावलेली शेपटी. तिने पाहिले की एक मनुष्य तिची पिल्ले मांडीवर घेऊन बसला आहे. क्षणातच तिने भयंकर गर्जना केली. एका झटक्यात ती स्वामींवर झडप घालू शकली असती, पण घडले ते वेगळेच. स्वामींच्या केवळ एका शांत दृष्टिक्षेपाने तिच्या मनातील गौर्य विरघळले. राग नाहीसा झाला. ती पूर्णपणे शांत झाली. जसे वासरू गाईचे पाय चाटते तसे ती वाघीण स्वामींचे पाय चाटू लागली. स्वामी उभे राहिले. त्यांनी पिल्ले उचलून त्यांच्या आईजवळ ठेवली. जणू काही ते म्हणाले, बाई, तुझी पिल्ले मी सांभाळली, आता तू त्यांना घे. वाघीण आपल्या पिल्लांना प्रेमाने चाटू लागली. सर्व काही शांत झाले. स्वामींनी पुन्हा आपला पायी प्रवास सुरू केला. हीच ती लीळा वाघिणीच्या पिल्लांची सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींसोबत घडलेली. जाळीचा देव, तालुका भोकरदन, जिल्हा जालना येथील आहे. आज या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे मंदिर आहे. दरवर्षी माघ पौर्णिमेला मोठी यात्रा भरते. देशभरातून लाखो लोक दर्शनासाठी येथे येतात. सर्वांवर दया, अहिंसेचे पालन, प्राणीमात्रांचे कल्याण हाच सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा महानुभाव पंथ. धन्यवाद. दंडवत प्रणाम.